नमस्कार. आवळा हा बहुगुणी आहे. आवळाने आपली त्वचा सुंदर होते, तसेच केसांचे आरोग्य सुधारते. आज आपण कोणत्याही प्रिझर्वेटिव्हशिवाय हे असं वर्षभर टिकणारं आवळ्याचं ज्यूस बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 10 ते 15 आवळे घेतलेले आहे. आता हे आवळ्यांचा आपल्याला असे पातळ पातळ बारीक काप करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहिजे तर याला किसून पण घेऊ शकता. आवळे अगदी स्वच्छ धुवून आणि मग मी हे कापून घेतलेले आहे. आवळ्याला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे, कारण आपल्याला हे वर्षभर टिकवायचे आहे. इथे बघा हे काप करून घेतलेले आहे मी. त्यानंतर यामध्ये आपण एक निंबू घालणार आहोत. त्यानंतर इथे मी 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे. आता हे सर्व आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये कुठलाही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आता बघा हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आलं पण त्यामध्ये आपण बारीक करायला टाकूया आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकणार आहोत. जिऱ्याने चव खूप छान येते आणि याला आता मिक्सरमध्ये फिरून बारीक करून घेऊया. तर हे बघा अशा प्रकारे मी याला बारीक करून घेतलेलं आहे. आता एका काचेच्या बाउलमध्ये स्वच्छ पांढरा रुमाल अंथरून त्याच्या साहाय्याने आपण गाळून घेणार आहोत, जेणेकरून आपले जे आवळ्यामध्ये जे बारीक केलेला कण आहे ते आपण गाळल्यानंतर खाली येणार नाही किंवा पिताना ते आपल्या घशामध्ये अटकणार नाही. आता बघा हा ज्यूस पूर्णपणे आपल्याला त्या कापडाच्या साहाय्याने निथळून घ्यायचा आहे. पूर्णपणे हे बघा पूर्ण मी निथळून घेतलेला आहे तो. आता यामध्ये आपल्याला आपलं जे अर्ध निंबू होतं त्याचं ज्यूस टाकायचं आहे. त्यानंतर इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे, याला सेंधव नमकही म्हणतात, ते अर्धा चमचा टाकलेला आहे इथे मी. तुम्ही स्किप पण करू शकता, आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. यामध्ये साधं मीठही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. आता हे बघा इथे मी काचेच्या बरणीमध्ये या ज्यूसला स्टोर करून ठेवणार आहे. याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि तुम्हाला वाटलं तेव्हा कोमट पाण्यामध्ये अर्धा ग्लास घेऊन 3-4 चमचे टाकायचं किंवा तुम्ही याचा वापर ज्यूस म्हणून साखर टाकून पण सरबत म्हणून करू शकता. आता याला झाकण लावून हे वर्षभर आरामात टिकतं आणि जो चोथा निघालेला होता त्यालाही आपण फेकून देणार नाही आहोत. त्यालाही काळं मीठ लावून आणि उन्हामध्ये आपण वाळून घेणार आहोत. तोही खूप बहुगुणी आहे. केसांसाठी, डोळ्यांसाठी हा अतिशय उपयुक्त आहे. याला थोडंसं मिठाचं पाणी आणि जिरेपूड वगैरे लावून तुम्ही वाळून ठेवू शकता.